मुंबई एअरपोर्टवरच्या टर्मिनल 2 इथं ISISचं धमकी देणारं एक पोस्टर आढळलेलं आहे आणि या पोस्टरवर 10 जानेवारी रोजी हल्ला करण्याची धमकी देण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी या क्षणी मुंबईमधून येते। मुंबई एअरपोर्टच्या टर्मिनल 2 एअरपोर्टवरचं टर्मिनल 2 आहे, इथं ISISची धमकी देणारं एक पोस्टर आढळलेलं आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी सध्या आपल्या बरोबर आहेत। राकेश, टर्मिनल 2 एअरपोर्टचं जे आहे तिथे ISISचं धमकी देणारं पोस्टर आहे, काय नेमकं या पोस्टरवर लिहिलंय? अनुपमा, हा जो धमकी आहे ती पोस्टर नाही बल्कि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा जो टर्मिनल 2 आहे त्यात जो मेन्स जो जेंट्स टॉयलेट आहे त्यात एक बॉलपेननी लिहिलेलं म्हणजे असा एक प्रकार आहे। पुन्हा हा एक पोस्टर नाही, कोणी तरी अज्ञात शख्सने ते आपल्या पेननी हे लिहून असं सांगितलं आहे की 10 जानेवारी 2015ला आम्ही मुंबई एअरपोर्टला आपला निशाणा बनवू आणि अतिरेकी हल्ला करू आणि दिस अटॅक विल बी बाय ISIS अशी माहिती दिली आहे। पोलिसांना जी आपले सूत्रांकडून जी आपली चर्चा होत आहे त्यात असं वाटत आहे की हे कोणाचा एखादा म्हणजे कोणी हा एक प्रँक केला असेल, पण तरी देखील सिक्युरिटी रिझन्सने पोलीस यांना कुठल्याही म्हणजे लाईटली घेत नाही आहे आणि त्यांनी जी आपली इन्व्हेस्टिगेशन आहे ते देखील करत आहेत। ते CCTV फुटेज चेक करत आहे की हा जो प्रकरण आहे कोणी घडवला असेल, पण त्यात देखील टॉयलेटमध्ये जो आहे CCTV कॅमेरा नसतो आणि ह्याची खात्री देखील ज्यांनी कोणी अशी जी शरारत केली आहे त्याला देखील माहीत असेल, तरी सुद्धा पोलिसांनी सध्या सुरक्षा वाढवली आहे आणि कुठलाही प्रकारचा जो प्रिकॉशन्स आहेत ते देखील पोलीस घेत आहेत। आणि यानंतर जे एजन्सीज आहेत खास करून CISF आणि जे मुंबई पोलीस आहेत त्यांना देखील अलर्ट करण्यात आला आहे। अगदी राकेश, असं संपर्कात राहा। आपण पुन्हा एकदा ही बातमी सांगूया। मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी येते। मुंबईमधल्या एअरपोर्टवरचं टर्मिनल 2 इथे एका बाथरूममध्ये एका टॉयलेटमध्ये हा धमकीवजा इशारा लिहिण्यात आलेला आहे आणि हे पेनानं लिहिल्याचे दृश्य आपल्याला या फोटोमध्ये बघायला मिळतात। ISISचं हे धमकी देणारं वक्तव्य आहे। या पोस्टरवर 10 जानेवारीला हल्ला करू आणि एअरपोर्ट उडवून देऊ, टर्मिनल 2 उडवून देऊ अशा प्रकारची ही धमकी देण्यात आलेली आहे। अर्थात पोलिसांनी याबाबत कुठलीही लाईटली प्रतिक्रिया न घेता सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर माहिती देण्यासाठी। राकेश, आपण बघतोय ISISचं एकंदरीतच पाळंमुळं आणखी खरं तर पसरत चाललेली आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर अशी धमकी येणं हे निश्चितच खूप धक्कादायक आहे। काय आता नेमकी सुरक्षा व्यवस्था कशी वाढवलेली आहे, काय पोलिसांनी याबाबत स्टँड घेतलेला आहे? नक्कीच ही जी बातमी आहे ती धक्कादायक आहे, कारण या अगोदर आरिफ मजीद नावाचा एक आरोपीला पोलिसांनी अटक केलेलं, जो कल्याणवरून ISIS मध्ये जॉईन होण्यासाठी इराकमध्ये गेलेलं आणि त्यानंतर बँगलोरमध्ये देखील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे, मेहदी बिस्वास करून। तर त्यानंतर जे ISISची जी गतिविधी भारतात वाढली आहे त्याला विचारात घेऊन पोलिसांनी जी अलर्ट आहे ती जास्त झाली आहे आणि जी सिक्युरिटी आहे ती वाढवली। तर सध्या CISF आणि जी सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्यांनी अलर्ट घोषित केला आहे आणि त्यानंतर जो काही प्रवासी आहेत जे आतमध्ये जात आहेत त्यांची जे स्ट्रिक्ट चेकिंग होत आहे आणि कुठलाही प्रकार जो आहे त्यांना संशयास्पद वाटतं त्याची देखील चेकिंग होत आहे। तर सध्या करून पोलिसांना अलर्ट केला आहे आणि लोकांना देखील अलर्ट करण्यासाठी सांगितलं की कुठलीही एखादी वस्तू जर आपल्याला अनअटेंडेड दिसली तर त्याबाबत त्यांनी लवकरात पोलिसांना किंवा जे सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्यांनी अलर्ट करावं अशी देखील अपील पोलिसांनी सध्या केली आहे। अनुपमा, अगदी ठीक आहे राकेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। राकेश त्रिवेदी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि मुंबईतली एक महत्त्वपूर्ण घटनेविषयी ते सांगत होते। मुंबईमधल्या एअरपोर्टवरचं टर्मिनल 2 इथं अशा प्रकारची धमकी एका टॉयलेटमध्ये लिहिण्यात आलेली आहे। 10 जानेवारीला एअरपोर्ट उडवून देण्यात येईल अशी धमकी ISIS मार्फत देण्यात आलेली आहे। पोलिसांनी अर्थात याबाबत सुरक्षा व्यवस्था आता वाढवलेली आहे आणि अलर्ट सुद्धा जाहीर केला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।